सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आणि अक्षय तृतीयेचा ब्लॉग मी पाहिला असेल आणि आय नो तुम्हा सगळ्यांना तो आवडला असेल आणि त्याच्याबरोबरचं जे सरप्राईज जे मी दिलं आहे ते सुद्धा आवडलं असेल. तर सरप्राईज बघण्यासाठी रेडी राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांनी. आणि हो, आज तुम्ही म्हणाले ह्या अवतारात कुठे किती कधी व्लॉग सुरू करते, तर व्लॉग नाही सुरू करत आहे. हे फक्त व्लॉगच्या इंट्रोसारखं आहे की मी अक्षय तृतीयेच्या व्लॉगमध्ये, त्याच्या आधीच्याही व्लॉगमध्ये हे सांगितलेलं होतं की माझ्याकडे महिला दिन असेल, म्हणजे 8 मार्च असेल महिला दिन आणि रंगपंचमी एका दिवशी होती. तर त्याचे व्लॉग आहे पडले, त्याचा एक व्लॉग आहे जो मी बनवून ठेवलेला आहे प्रॉपर. त्याच्यानंतर म्हणजे 14 तारखेचा, म्हणजे जेव्हा मी आजारी पडले त्याच्या आधीचा जो व्लॉग आहे, आम्ही लग्नाला गेलो होतो आणि छान फिरलो खूप, तर तो सुद्धा व्लॉग मी बनवून ठेवलेला आहे. जर तुम्ही सांगितलं तर मी तो टाकेल. आणि जसा अक्षय तृतीयेचा व्लॉग पडला, डोंबिवलीचा व्लॉग पडला, तो पाहिला सगळ्यांनी. पण अक्षय तृतीयेचा व्लॉग पडला तेव्हा म्हणे की मग तू महिला दिनाचा हे टाकणार होती, मग तो कधी टाकणार आहे? तो अजून टाकला नाही आहेस तो, तर मग तो टाकणार आहे का नाही टाकणार आहे? तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्लॉगमध्ये आहेत. ते म्हणजे हो, आज पडणार आहे महिला दिनाचा, म्हणजे 8 मार्च आणि रंगपंचमी असा जो व्लॉग आहे कंबाईन, तो आज पडणार आहे. आणि उद्या 14 तारखेचा व्लॉग पडणार आहे आणि परवापासून आपलं रुटीन सुरू होणार आहे. कारण व्लॉगवर खूप जणांचं होतं की अरे मग कमेंट येत नाही. व्लॉगवर कमेंट येत नाहीत, पण मला पर्सनली भेटल्यानंतर म्हणा, इन्स्टावर म्हणा, किंवा माझे फ्रेंड्स आहेत ते व्हॉट्सअपवर म्हणा, असे पर्सनली मेसेज करून असं म्हणतात की अरे तो व्लॉग तू टाकलाच नाही, तू म्हणाली होती. माझी बहीण येऊन गेली, ती पण मला म्हणाली की तू ताई, तुला जेव्हा जमेल तेव्हा तू तो व्लॉग टाक. तर आज माझ्याकडे वेळ आहे, मी सगळा व्लॉग पूर्ण प्रॉपर एडिट केला आहे. सगळे त्याचे जे तुकडे इकडे तिकडे पसरलेले होते ते सगळे कंबाईन करून आजचा जो व्लॉग आहे तो बनवलेला आहे. सो गाईज, आज एन्जॉय करा 8 मार्च म्हणजेच रंगपंचमीचा व्लॉग. आणि आपण भेटूयात परवापासून रेग्युलर डेली रुटीनला. सो जा आणि एन्जॉय करा. गो. कसे आहात तुम्ही? आणि तुम्हाला एकंदर माझा उत्साह दिसत असेल. कसला उत्साह आहे ते सांगते, पण त्याआधी आपण करून घेऊयात ब्लॉगचा इंट्रो. तर राम राम मंडळी, अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? ताई, माई, अक्का, आजी, आजोबा, काका, काकू, दादा, बहिणी, छोटे छोटे बालगोपाल. आज मी एकदम लईत बोलते आहे, कारण की आज आहे रंगपंचमी आणि जागतिक महिला दिन. तर जागतिक महिला दिनाच्या माझ्या समस्त आया बहिणींना, तायांना, त्याच्यानंतर छोट्या छोट्या ज्या आमच्या राधाराणी आहेत, छोट्या छोट्या ज्या पर्या आहेत, त्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि जसं मी म्हटलं होतं की तुम्ही पुढचे 1-2 दिवसांचे व्लॉग अजिबात मिस करू नका, कारण की ते छान छान हॅपनिंग असणार आहे, कशात तरी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि कशात मस्त एन्जॉयमेंट असणार आहे. तर आजचा आहे तो एन्जॉयमेंटचा दिवस. आज आहे रंगपंचमी आणि नाशिकमध्ये रंगपंचमी ही जशी मुंबईत धुळवड साजरी केली जाते तशीच, किंवा त्याहीपेक्षा काकणभर थोडी जास्त उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. कारण की इथे आहे एकतर नाशिकला सांस्कृतिक वारसा आहे राहाडींचा. कालच्या ब्लॉगमध्ये मी पाहिले असेल, मी तुम्हाला 2 राहाडी दाखवल्या. एक मोठी दाखवायची राहिली आहे, ती राहाड मी तुम्हाला दाखवेल उद्याच्या दिवशी, कारण की काल मला पॉसिबल नाही झालं, कारण सगळे रस्ते खूप बंद होते या होळीच्या ह्याच्यामुळे, रंगपंचमीच्या सेलिब्रेशनमुळे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या ज्या धमाल काकू आहेत सगळ्या, त्या मस्तपैकी त्यांनी प्लॅन केलेला आहे. त्यांना रील्स बनवायच्या आहेत, काय काय करायचं आहे. त्या सगळ्याजणी इथे खाली उभ्या आहेत. आई पण गेली आहे खाली, आणि म्हणून आम्ही ठरवलंय म्हणजे की पांढरा आउटफिटच घालून जायचं आहे. तर रील्स बनवायसाठी, होळी खेळायला वेगळं आम्ही आउटफिट चेंज करू असं चाललंय आमचं. तर मी तुम्हाला दाखवते ह्या सगळ्या ज्या काकू आहेत त्या खाली बघा, दिसल्या? ती तिकडे आई उभी आहे माझी, ही बघा वाकली खाली. आणि यांनी सगळ्यांनी रंगबिंग काढलेले आहेत. त्यामुळे मी चालली आहे खाली आता आणि सगळ्यांना भेटते, सगळ्यांना होळी सेलिब्रेट करण्यासाठी, म्हणजे हॅपी होली सगळ्यांना विश करूयात. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या रील्स कशा शूट होत आहेत तेही बघू. माझा सहभाग असेल का नाही हे अजून मला कन्फर्म नाही, कारण की त्या रोज प्रॅक्टिस करत होत्या, मी गेलेली नाही आहे खाली अजिबात त्याच्यामुळे. पण बघू काय होतं ते. सो चला जाऊयात खाली, फोटोज काढूयात आणि मस्त मस्त त्यांनी केलेली तयारी वगैरे सगळी बघूयात. पण तोपर्यंत मी खाली जाते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की बेल आयकन दाबलं तर तुम्हाला अशाच अजून मस्त मस्त व्हिडिओज इथून पुढे, व्लॉग इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. आणि लवकर लवकर पटापट आपले फोन उचला आणि व्हिडिओ बघताच आहे,
बघताय की नाही? मग व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा यार. आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत, कारण त्यावर तुम्हाला एक मस्त असं सरप्राईज मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, सबस्क्रायबर्स वाढवावे लागतील. सो पटापट सबस्क्राईब करा. आणि तुम्ही म्हणाल मी आज एवढ्या स्पीडनी का बोलते, कारण की मला खूप एन्जॉय करायचं आणि खूप मजा येते हे सगळं बघून. सो चला जाऊयात खाली. आमच्या बिल्डिंगची अवस्था काय झाली, पाणी रंग झालेत सगळे. आणि तुम्हाला म्हणजे रीलमध्ये सगळी मुलं दाखवते. हे बघा, यांच्या पालकांनी जरी ह्यांना ओळखलं ना तरी पुरेसं आहे. लांब जायचं, जवळ नाही यायचं, मी मारेल. हां हाय बाय. नाही, रंग नाही लावायचा, पांढरे कपड्यात मी मारेल नाही तर धरून सगळ्यांना. हे बघा, यांच्या पालकांनी यांना ओळखलं तरी उपकार आहेत. ही बघा, ही केली आहे तयारी. अय हाय हाय हाय, काय तयारी केली आहे. तुला मिस करत होतो अपूर्वा. थँक्यू. सगळे येत आहेत बरोबर. मागच्याकडे राहता दिसत नाही. मागच्या खाली बस. हो बारा आहे म्हणा. आज काही खरं नाही. ह्या बघा, आणि हे बघा, यांचा इकडे वेगळाच कोलाहल चालू आहे. गाईस फायनली आता यांच्या रील्स वगैरे सुरू झाल्या. तिकडे पोरं होळी खेळत आहेत, जेंट्स इकडे म्युझिकची सिस्टीम लावत आहेत आणि लेडीज ज्या आहेत आमच्या त्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत रील्स करण्यासाठी. सो आता आपण त्यांच्या रील्स पण शूट करूयात आणि बघूयात काय करतात ते. आणि या उत्सवाचा लाभ बसून जाईल बरोबर. छान ये झाले तसे. ओ राहिले ना. होली रे होली, पूर्णाची पोली. बाई अपूर्वच राहून गेली. नका ना रंग बसू, थांबाल थोडा वेळ. अख्ख्या ब्लॉगच टाकतात ना, त्याच्या लगेच रिस्ट्रिक्शन्स येतं. हो, सध्या नका लावू म्हणा प्लीज. हा जो आहे हा अतिशय मस्त आणि प्रचंड गोंधळ चालू आहे त्यांचे. म्हणजे तुम्हाला कुठं घाबरले ना मी. हा सगळा गोंधळ चालू. आमची मुलं तर बिल्डिंगमधले इतके कार्टून आहेत की नाही म्हटलं की मुद्दाम करतात ते. पण ठीक आहे, असो, मजा याच्यातच असते. इकडे जेंट्सचं चालू आहे, तिकडे मुलं खेळत आहेत आणि ह्यांचं अजून ठरत 4 दिवस प्रॅक्टिस केली, ह्यांचं अजून ठरतच नाही आहे काय करायचं ते. ते बघा, सगळे सेल्फीज काढण्यात सगळे मग्न आहेत. होतंय का नाही काय तुमचं? 4 दिवस प्रॅक्टिस केली, 4 दिवस. करा की पटापटा.
हो करा इकडे नाचा. वन टू थ्री. माझंच अंगावर उडवलं. व्हेरी गुड. फेका आता काय फेकायचं ते. मी म्हटलं मागे उडवायला अंगावर. मैं जो ना परोसा. पटकन. यांचं 1 2 3 होत नाही पटकन. ए हवा. उचला आता परत कोणाला भेटताय. इनका वीडियो बनाते फिर हम डांस करते. इनका वीडियो बनाते फिर हम डांस करते. माझे देव जरी माझ कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला माग हवे ते माग म्हणाला म्हणे ना प्रभू रे माझे सारे म्हणे ना प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला देव जरी माझ देव जरी माझ देव जरी माझ कधी भेटला. मस्त मस्त. आधा है चंद्रमा रात आधी. आधा है चंद्रमा रात आधी. रह न जाए तेरी मेरी बात आधी. मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी. रह न जाए तेरी मेरी बात आधी. मुलाकात आधी. आधा है चंद्रमा. पिया आधी है प्यार की भाषा. आधी रहने दो मन की अभिलाषा. पिया आधी है प्यार की भाषा. आधी रहने दो मन की अभिलाषा. आधी छलके नयन
त्याच्यावर डान्स छान बसेल. आमचं गॅदरिंगचंच गाणं. आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी, प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन, प्यासे तारों की भी है बरसात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा. सुर आधा ही सामने साधा, रहा राधा का प्यार भी आधा, सुर आधा ही सामने साधा, रहा राधा का प्यार भी आधा, नैन आधे खिले होठ आधे हिले, रही मन में मीनों की ये बात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा. किती मोठं गाणं. चार काढली नाही ते सिरियल ट्रॅक रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मनम विटे बनी माझे माहेर पंढरी, मनशी जारती करणी ती सार देवा, करणी ती सार देवा, माझा हरवला श्वास, माझा भेटीला यावा, माझा हरवला श्वास, माझा भेटीला यावा, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. क्या बात आहे. वा वा वा. तो का ते स्वातीताई आहे ना, त्यांना पण तुम्ही घ्या. त्याच्यापेक्षा मला बोलवायचं ना घरी, मी खाऊन घेतलं. मी येते मग मी त्यांना म्हणते दर महिन्याला एक घेत जा असा कार्यक्रम. हा आपण हे करणार होतो ना गं, हे करणार काय खायला. हे बघा गाईज, आता हा ग्रीन लाईट आला आहे. आता आपण हे बंद करूयात आणि बघूयात, कारण स्मेल तर येतोय चांगला, की चांगलं झालंय असं वाटतं तर आहे मला. पण आता बघूयात आपण ओपन करून, तुमच्यासोबत मी पण ओपन करून बघते झालंय का ते. ओके चला बघूयात. ओहो, हे तर मस्त झालंय. आता हे पलटायचं आहे आपल्याला, तर पलटून बघूयात आपण. थांबा. सो फायनली गाईज, खूप वेळानंतर, म्हणजे एक तर पहिले तर झाले होते पण ते निघत नव्हतं, कारण त्याला थोडंसं ऑइलिंगचा इश्यू झाला होता, कमी ऑइल लागलं होतं त्याला त्याच्यामुळे, म्हणजे ह्याला आणि टोस्टरला. पण होतं, प्रयोग सक्सेसफुल आहे. बघा हे चार झालेले आहेत प्रॉपर. हे बघा, याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत असेल कांदा टमाटा असं सगळं घातलेलं आहे. आणि आता मी ते खायला घेणार आहे. पण अजून हा बटाट्याचा मसाला पण मगाशी बनवला नव्हता, तोही आता बनवून घेतला आहे, की ट्राय करायचं कसं होतं नाही होतं ते.
आणि पहिले जे निघाले होते ना ते एकदमच नवीन नवीन असल्यामुळे त्याला असं चटके वगैरे नाही, असे थोडेसे हे कसे पांढरे दिसतात तसं थोडेसे पांढरट दिसत होते. आता मी थोडंसं वेगळं डोकं लावले की ते परत ह्याच्यात टाकलेले आहेत आणि त्याच्यावर पूर्ण सँडविचचा स्टफ बनवलेला आहे. तर ते पण ट्राय करणार आहे कसं हे होतं. पण फायनली माझा म्हणण्याचा अर्थ असा होता, म्हणजे चालू व्हिडिओ केला आणि सांगण्याचा अर्थ हे होता की हे जे ऑनलाईन आलं होतं की यूट्यूबवर की टोस्टरमध्ये तुम्ही विदाऊट ब्रेड सँडविच बनवू शकता, तर तो काय म्हणता येईल त्याला, तो जो प्रयोग आहे तो सक्सेसफुल आहे. म्हणजे जे त्याच्यात दाखवलं आहे ते होतं आणि व्यवस्थित होतं, छान. म्हणजे जर सँडविच खावंसं वाटतंय पण नो ब्रेडवर आहात तुम्ही, तर तुम्ही कुठलंही डोसा बॅटर घ्या किंवा मग कुठलंही बॅटर घ्या. आणि मी आत्ता डोसा बॅटर नाही घेतलं, वेगळं बॅटर घेतलेलं आहे, तर ते घ्या तुम्ही. प्रोटीन्स हवे असेल तर कुठलं डाळी वगैरे सगळं मिक्स असलेलं बॅटर घ्या आणि त्याचं तुम्ही हे बनवा सँडविचसारखं प्रॉपर तुम्ही हे करून खाऊ शकता. इट्स 100% गो आहे ह्याच्यासाठी, काय म्हणतात, एक्सपेरिमेंटसाठी. हा एक्सपेरिमेंट 100% सक्सेसफुल आहे. आणि आता जेव्हा आम्ही खायला घेऊ, मी आई वगैरे आम्ही खायला घेऊ, तेव्हा आम्ही सांगू की ते प्रॉपर तसं सँडविचसारखं लागतं आहे का नाही लागतं आहे ते. पण आत्ता फक्त मी तुम्हाला म्हटलं होतं की मी प्रयोग करून बघते, याचा स्मेल पण येतो, म्हणजे सुगंध पण येतो त्याचा. पण मग ते कसं रेडी झालं आहे हे तर पहिले थोडीशी मुशक्कत करावी लागली होती ते काढायला, कारण ऑइल कमी होतं. पण आता ऑइल पण व्यवस्थित आहे आणि होतं आहे ते. आता मी तुम्हाला दाखवेल जेव्हा पुढचं पूर्ण होईल ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी की इट इज डन ऑर नॉट. ओके, तर आपण भेटूयात, आम्ही आता खाऊ त्यावेळेला. बाय. सो गाईज, फायनली आमचं, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सँडविच खाताना दाखवेल, पण मी जवळजवळ 1-1.5 तास लागला ते सगळे बनवायला, कारण की ते वेगळ्या पद्धतीने बनवायचे होते. दृष्ट झालीस. हाताने दाखवलं तर दृष्ट झाली असते लोकांना. असं आईचं म्हण, आवाज बंद कर. हां, आता म्हण, काय म्हणते? दृष्ट झाली असती दुसऱ्यांची. मी खाताना दाखवलं असतं तर गाईज, असं हिचं म्हणणं आहे, असं माझं काही म्हणणं नाही आहे. पण मला जवळजवळ ते बनवायला 1-1.5 तास लागून गेला, कारण ते फर्स्ट ट्राय होता. त्याच्यानंतर ते काय म्हणतात ना, R&D करत 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 ते बनायला आणि प्रॉपर खा म्हणा 2 मिनटं हिचं असतं राहतं मध्ये मध्ये. तर खाण्याचं ते मधला जो काय बोलत होते मी, हां, मी असं म्हणत होते की बनवायला आणि ते पूर्ण R&D करत करत बनवायला आणि ते खाण्यायोग्य व्यवस्थित छान व्हायला लागला थोडासा वेळ. ते वाजून गेले होते 11 आणि मला आणि आईला लागली होती प्रचंड भूक, कारण आम्ही सकाळचं खाल्लेलं होतं समोसा कचोरी, त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला लागली होती भूक. त्याच्यामुळे मी खाल्लं जसं सकाळी झालं होतं तसं की प्रचंड भूक लागली, त्यामुळे खाल्लं आणि मग म्हटलं की याच्या शॉर्टच घेतला नाही. पण हरकत नाही, आहेत ते मी बॅटर ठेवलेले, उद्या पण करणार, उद्या खाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल सुद्धा आणि टेस्टही ती खाता खाता लाईव्ह सांगेल. पण आत्ता एकंदरीत एक जो कोणी डाएटवर असेल, जो प्रोटीन इंटेक करतो आणि त्याला ब्रेड वगैरे नाही खायचं आहे, अशी व्यक्ती हे सँडविच करू शकते. 100 आउट ऑफ 100 माझ्याकडून. जर टेस्ट वाईज तुम्हाला ब्रेड सँडविच म्हणजे ब्रेडचंच सँडविच खात आहे असं वाटतं, असं माझ्याकडून तरी मी अप्रूव्ह करू शकते, म्हणजे मी खाऊ शकते असं. तुझं काय मत आहे? काय मत आहे तुझं जे मत आहे तेच माझं आहे. ती काय गणपतीची पूजा चालली आहे मम म्हणायला? नाही तर काय. तुला कसं वाटलं सँडविच? छान वाटलं, पौष्टिक आहे, मुगाचं असल्यामुळे पौष्टिक आहे, चवीला छान आहे. आणि आता माझी आई झोपायला आलेली आहे. झोप आली आहे मला, आता मी चालली झोपायला. ते लहान मुलं कसे असतात, जेवण वगैरे झालं की असे ते गुंगीत असतात, मग ते तसे आपण हां असं करतात, तसं तिचं झालेलं आहे. कारण की दिवसभराचं उन्हाचं किती तुम्ही झोपलात म्हटलं, 1-1.5 तास आराम केला, 2 तास आराम केला, तरीसुद्धा रात्रीची झोप असते. त्यामुळे आता तुला झोप आलेली आहे, मलाही आलेली आहे. तर आता आम्ही दोघी जाणार आहे झोपायला. आणि आजचा ब्लॉग अशा वैविध्यपूर्ण वैविध्यपूर्ण आणि रंगीत वातावरणाने भरलेला आहे. तुम्ही बघाल तेव्हा मला तो नक्कीच आवडणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या आणि विमेन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मॅच बघितली की नाही हे मला सांगा, कारण की आम्हाला मॅच पूर्ण तर पाहता नाही आली, पण येस, भारत T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल माय व्ह्युअर्स. सो आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल, आय नो. सो हे मला सांगा. सगळ्याच गोष्टीच्या मी विचारल्या आहेत की तुमच्याकडे रंगपंचमी साजरी होते का, धुळवड साजरी होते, तुम्ही हे जे मी आता म्हटलं तुम्हाला ते सँडविचेस ट्राय केले ते तुम्ही पण ट्राय केलेत का, आणि मॅच पूर्ण बघितलीत का, हे सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते.
तो आय होप तुम्हाला आता लागोपाठचे 2-3 व्लॉग झाले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. इथून पुढे असेच वैविध्यपूर्ण आणि मस्त मस्त व्लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो ही गोष्टच करा. कंटिन्युएशनमध्ये चेन चालू ठेवा चॅनल सबस्क्राईब करण्याची. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टाटा, राम राम.